हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ग्रेड 4 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 द ॲडव्हेंचर ऑफ सिंदबादचा साहसी प्रवास पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू न्यू वर्ड्सने. फर्स्ट, स्ट्रॅटेजी. इथे नाउन म्हणून आहे. प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी एक प्लॅन बनवणे. नेक्स्ट, ड्राऊन वर्ब म्हणून आहे. सबमर्ज इन वॉटर म्हणजे पाण्यात बुडणे. नेक्स्ट, फेरोशियस इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. क्रूल ऑर व्हायलेंट. नेक्स्ट, मर्चंट नाउन म्हणून आहे. अ पर्सन हू बायज अँड सेल्स गुड इन लार्ज क्वांटिटी. एखादा व्यक्ती मोठ्या प्रमाणात एखादी वस्तू खरेदी करून ती विकतो. त्या विकणाऱ्याला जो माणूस असतो त्याला म्हणतात व्यापारी, मर्चंट म्हणतात. नेक्स्ट, जाईंट नाउन म्हणून आहे. अ बीइंग ऑफ ह्युमन फ्रॉम बट सुपर ह्युमन साईज. माणसासारखाच दिसणारा पण सुपर ह्युमन म्हणजे साईजने कसा आहे, मोठा असलेला. टिपटोड वर्ब म्हणून आहे इथे. वॉक क्वाइटली विदाउट मेकिंग एनी नॉईज म्हणजे चालणे पण जरासुद्धा आवाज न होणे. पावलांचा आपल्या चालताना जराही आवाज न होणे. वोएज नाउन आहे. अ लाँग जर्नी इन्व्हॉल्विंग ट्रॅव्हल बाय सी ऑर स्पेस म्हणजे जो समुद्राचा आणि आकाशातला जो प्रवास आहे त्याला म्हणलं जातं वोएज. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. Did you know? In olden time, merchants used to travel by sea and land to trade with other countries. जुन्या काळात जे व्यापारी होते ते इतर देशांमध्ये व्यापार करण्यासाठी समुद्राचा आणि जमिनीवरील प्रवास यूज करायचे. ड्युरिंग सच ट्रॅव्हल्स दे यूज टू हॅव मेनी ॲडव्हेंचर्स, सम ऑफ विच वेअर स्केरी टू. आणि हा प्रवास करत असताना त्यांना बरेच सारे ॲडव्हेंचर्स यायचे आणि त्यातल्या काही ॲडव्हेंचर असे असायचे की ते खूप भीतीदायक असायचे. ऑन ऑक्टोबर 12, 1492 इटालियन एक्सप्लोरर क्रिस्टोफर कोलंबस डिस्कवर अमेरिका. जे इटालियन एक्सप्लोरर होता त्याचं नाव होतं क्रिस्टोफर कोलंबस. त्याने अमेरिकेचा शोध काढला. एक्सप्लोरर म्हणजे संशोधक. नेक्स्ट पॉईंट पाहूया. पोर्तुगीज एक्सप्लोरर मॅगलेन वॉज द फर्स्ट वोएजर टू सेल अराउंड द वर्ल्ड फ्रॉम 1590 टू 1522. जो पोर्तुगीज एक्सप्लोरर होता त्याचं नाव मॅगलन. ह्याने जगभराचा प्रवास किती ते किती सालापर्यंत केला? 1590 टू 1522 पर्यंत. आणि हा पहिला वोएजर असा होता. नेक्स्ट, द ॲडव्हेंचर ऑफ सिंदबाद. चला तर मग लेसनला चालू करूया. वन्स अपॉन अ टाईम इन द सिटी ऑफ बगदाद देअर लिव्ह अ रिच मर्चंट नेम सिंदबाद. एकेकाळी बगदाद शहरात एक रिच मर्चंट म्हणजे श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचं नाव होतं सिंदबाद. ही वॉज फेमसली नोन ॲज सिंदबाद द सेलर. आणि त्याला लोक सिंदबाद द सेलर म्हणून ओळखत होती. तो त्या नावाने फेमस होता. ॲज ही लव टू ट्रॅव्हल इन द सी आणि त्याला समुद्रात प्रवास करायला खूप आवडायचं. सिंदबाद जॉईन अ बँड ऑफ मर्चंट आणि तो बऱ्याच व्यापाऱ्यांबरोबर तो प्रवास करताना एकत्र असायचा. ही यूज टू सेल विथ देम टू फार अवे लँड आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच लांब लँडवरती तो प्रवास करायचा. वन डे सिंदबाद डिसाइडेड टू गो ऑन अ वोएज विथ अदर मर्चंट आणि एक दिवशी त्याने ठरवलं की अजून काही व्यापाऱ्यांबरोबर आपण जलप्रवास करायचा. डेज पास बाय अँड वन डे दे वेअर कॉट इन अ टेरेबल स्ट्रोम. आणि दिवस जात होते आणि एक दिवस असा आला की त्यांना खूप मोठ्या भयंकर अशा स्ट्रोम आलं. द शिप ब्रोक आणि त्यांची शिप काय झाली? ब्रोक झाली, तुटली. मोस्ट ऑफ द पीपल ऑन द शिप
ड्राऊन आणि बरीच लोक ना त्या शिपवरील बुडाले. ओनली सिंदबाद अँड 2 अदर मर्चंट वेअर सेव्ह. आणि फक्त सिंदबाद आणि दोन जे मर्चंट होते ते त्यातले वाचले. देअर नेम्स वेअर हाकीम अँड अब्दुल. आणि त्यांचं नाव होतं हाकीम अँड अब्दुल. सिंदबाद अँड द अदर मर्चंट स्वॅम फॉर अ लॉंग टाईम ऑर एल्स दे वूड हॅव ड्राऊन. आणि सिंदबाद आणि ते जे दोन मर्चंट होते ते खूप वेळेनं पोहत होते, का तर पोहल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता, ते बुडाले असते. सून दे रीच द लँड ऑफ जाईंट. आणि ते शेवटी कुठे पोचले तर जाईंटच्या लँडवरती. दे ऑल वेअर टायर्ड. ते खूप दमले होते. सो दे डिसाइडेड टू टेक रेस्ट इन द केव. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की इथे आपण आराम करूया ह्या केवमध्ये. सडनली दे हर्ड अ नॉईस. आणि एकदम त्यांनी एक आवाज ऐकला. दे सॉ अ ब्लॅक फेअरफुल जायंट. आणि त्यांनी एक ना काळा रंगाचा आणि एक फेअरफुल असा काय पाहिला, जायंट पाहिला. जायंट म्हणजे एक राक्षस. इट एंटर्ड इन टू द केव. आणि तो त्या गुहेत यायला लागला. ही वॉज ॲज टॉल ॲज अ पाम ट्री. आणि तो एवढा उंच होता की एका पाम ट्री सारखा. ही हॅड ओनली वन आय अँड इट वॉज इन बिटवीन हिज फोरहेड. आणि त्याला एक डोळा होता, तो काय फोरहेडच्या मध्ये होता. दे वेर व्हेरी स्केर्ड. ते सगळे खूप घाबरले. दे डिड नॉट मेक एनी नॉईस. त्यांनी अजिबात त्यांना आवाज केला नाही. द जायंट लुक्ड ॲट द 3 मेन. आणि त्या जायंटने त्या तिघांनाही पाहिलं. ही देन पिक अप अब्दुल हू वॉज द फॅटेस्ट ऑफ ऑल अँड वेंट आउट ऑफ द केव. आणि त्या जायंटने त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी त्यातल्या अब्दुलला पकडलं. का बरं, तर अब्दुल हा कसा होता, फॅटेस्ट होता सगळ्यांमध्ये. आणि त्याला केवच्या बाहेर घेऊन गेला. सिंदबाद अँड हकीम फॉलो द जायंट आउटसाइड द केव. आणि सिंदबाद आणि हकीम पण आहे ना त्या जायंटच्या मागे गेले केवच्या बाहेर. दे सॉ दॅट द जायंट एट अब्दुल अँड वेंट ऑफ टू स्लीप. आणि त्यांनी पाहिलं की त्या जायंटने त्या अब्दुलला खाल्लं आणि तो झोपी गेला. सिंदबाद अँड हाकीम वेर व्हेरी स्केर्ड. आता हे पाहून सिंदबाद आणि हाकीम काय खूपच घाबरले. दे डिसाइडेड टू एक्सप्लोर द आयलँड. आणि त्यांनी ठरवलं की आपण आयलँडकडचा शोध घेऊया. दे found that it was a famous diamond valley. Earlier merchants used to come here to collect the gems, but since the giant come to this island, no one has come here. सिंदबाद told हकीम. आणि सिंदबादला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, तर म्हणून तो काय हकीमला सांगत होता की ही वेल्ली, हे जे आयलँड आहे हे खूप फेमस होतं डायमंडसाठी. अगोदरचे जे अर्लियर मर्चंट होते ते इथे येऊन हे जेम्स गोळा करायचे, पण जसा हा जायंट इथे आलेला आहे या आयलँडवरती तसं इथे कोणी येत नाही. दे सडनली केम अक्रॉस अ मॅन ड्रेस्ड इन रॅग्स. आणि एकदम त्यांनी काय एका माणसाला पाहिलं. त्याचा ड्रेस कसा होता, फाटलेला, रॅग्स. ही गॉट स्केर्ड ऑन सीइंग देम. आणि तोही ह्यांना पाहून खूप घाबरला. सिंदबाद ॲश्युअर हिम दॅट दे विल डू हिम नो हार्म. आणि सिंदबादने त्याला ना विश्वास दाखवला की आम्ही त्याला काही दुखापत करणार नाही किंवा त्याला काही हार्म करणार नाही. माय नेम इज कासिम. आय केम टू दिस आयलँड 4 years ago लुकिंग फॉर डायमंड. आणि मग त्याने त्याचं नाव सांगितलं की त्याचं नाव कासिम होतं आणि तो या आयलँडवरती 4 वर्षापूर्वी आला होता. कशाच्या शोधात, तर डायमंडच्या. द जायंट हॅज मेड मी हिज प्रिझनर सिन देन. आणि ना त्या जायंटने ह्याला कैदेत ठेवलं. ही हॅज नॉट इटन मी. तो मला काही खात नाही. बट ही मेक्स मी डू ऑल हिज वर्क. पण तो माझ्याकडून त्याची सगळी कामं करून घेतो. अँड इथं डबल अँड आले. अँड आय ऑल्सो प्रोव्हाइड फूड टू हिम, ही सेड. आणि त्याने सांगितलं की मी त्याला
जेवणही पुरवत असतो त्याचं. सो हाऊ कॅन वी गेट राईड ऑफ दिस जायंट आज सिंदबाद. आणि सिंदबादने हे ऐकून त्याला विचारलं की मग आपण ह्याच्यातून सुटणार कसं या जायंटपासून. देर इज ओनली वन वे टू गेट राईड ऑफ दिस जायंट. ही लिव्ह इन अ केव, सो वी हॅव टू क्लोज द माउथ ऑफ द केव सो दॅट ही कॅन नेवर कम आउट ऑफ इट. आणि त्या कासिमने सिंदबादला सांगितलं की ह्या जायंटपासून आपल्याला एकच मार्ग आहे ना सुटायचा आहे. तो कोणता, तर ज्या केवमध्ये हा जायंट राहतोय त्याचं जर तोंड आपण बंद केलं त्या केवचं तर मग तो कधीही बाहेर येणार नाही. चला तर मग नेक्स्ट पेज पाहूया. There is a sword inside the cave that is guarded by a ferocious snake. If you hit the rock above the cave with it, the mouth of the cave will close, said कासिम. कासिमने अजून सांगितलं की जो एक सोड आहे ती केवमध्ये आहे आणि त्याचं आहे ना गार्ड कोण करतंय, तर एक फेरोशियस आहे ना स्नेक करतोय, म्हणजे क्रूर असा स्नेक करतोय. आणि आपण त्या जर आहे ना सोडने रॉकला तोडलं, हिट केलं तर त्या केवचं माउथ बंद होईल. सिंदबाद मेड अ स्ट्रॅटजी अँड वेंट इनसाइड द केव. आणि सिंदबादने एक प्लॅन बनवला आणि तो त्या केवमध्ये गेला. आफ्टर वॉकिंग फॉर सम टाईम ही सॉ अ बिग शायनी गोल्डन सोड. आणि थोडा चालल्यानंतर त्याला आहे ना एक मोठी एक शायनी गोल्डन सोड दिसली. राईट नेक्स्ट टू द सोड अ बिग ब्लॅक स्नेक वॉज स्लीपिंग. आणि त्या सोडच्या जवळच एक बिग मोठा ब्लॅक स्नेक काय होता, झोपला होता. सिंदबाद वॉक टिपटोड अँड रीच द सोड. आणि सिंदबाद पावलांचा आवाज न करता त्या सोडपाशी पोहोचला, त्या तलवारीपाशी पोहोचला. ही पिक द सोड स्लोली अँड केम आउट ऑफ द केव. आणि त्याने ती सोड हळूच ना उचलली आणि तो केवच्या बाहेर आला. कासिम अँड हकीम वेर व्हेरी हॅपी टू सी सिंदबाद होल्डिंग द सोड. आणि कासिम आणि हकीम हे दोघंही खूप खुश झाले सिंदबादच्या हातात ती तलवार पाहून. द जायंट वॉज स्टील स्लीपिंग इन द केव. आणि अजूनही आहे ना स्टील तो जायंट तिथे केवमध्ये झोपला होता. सिंदबाद हिट द रॉक विथ द सोड. सिंदबादने त्या रॉकवरती आहे ना हिट केलं त्या सोडच्या मदतीने. द रॉक वॉज ब्रोकन अँड क्लोज द माउथ ऑफ द केव. आणि दगड तुटला आणि त्या केवचं तोंड काय झालं, बंद झालं. द जायंट वॉज ट्रॅप्ड इनसाइड द केव. आणि अशा प्रकारे तो जायंट त्या केवमध्ये अडकला. हाकीम अँड कासिम वेअर व्हेरी हॅपी. हाकीम आणि कासिम हे पाहून खूप खुश झाले. सिंदबाद हाऊ डू वी गेट आउट ऑफ दिस आयलँड आस्क्ड हाकीम. हाकीमने परत सिंदबादला प्रश्न केला की आपण ह्या आयलँडपासून जाणार कसं. सिंदबाद थॉट फॉर अ व्हाईल. सिंदबादने थोडा विचार केला. दिस आयलँड हॅज अ लॉट ऑफ वूड. या आयलँडवरती हे आयलँड कसं आहे, तर एक फॉरेस्ट आहे. वूड म्हणजे इथं फॉरेस्ट म्हणून पण वापरलेलं आहे. लेट अस मेक अ स्मॉल राफ्ट युजिंग द वूड. आणि ह्या फॉरेस्टच्या लाकडापासून आपण एक काय बनवू, छोटीशी राफ्ट बनवू. सून कासिम अँड हकीम गॉट ऑन टू वर्क. आणि हे ऐकून लगेच कासिम आणि हकीम त्या कामाला लागले. सिंदबाद कलेक्टेड द डायमंड फ्रॉम द व्हॅली अँड पुट देम इक्वली इंटू 3 डिफरंट पाउचेस. आणि तेवढ्या त्यांना सिंदबादने काय केलं, त्या व्हॅलीतून जाऊन डायमंड्स कलेक्ट केले आणि ते इक्वली 3 पार्ट करून 3 पाउचेसमध्ये ते भरले. सिंदबाद ऑल्सो टूक अ लॉट ऑफ फ्रूट अँड वॉटर विथ हिम फॉर द जर्नी. आणि हा प्रवास करण्यासाठी सिंदबादने बरोबर फ्रूट्स आणि पाणी पण घेतलं. सून द राफ्ट वॉज रेडी अँड दे सेट आउट टू सेल टू बगदाद. आणि ती राफ्ट तयार झाली आणि ते त्या राफ्टवरती बसून ते
बगदादला निघाले. आफ्टर अ फ्यू डेज दे स्पॉटेड अ शिप. आणि काही दिवस गेल्यानंतर, थोडे फ्यू डेज गेल्यानंतर त्यांना एक शिप दिसली. सिंदबाद, कासिम अँड हकीम शाउटेड फॉर हेल्प. आणि ह्या सिंदबाद, कासिम आणि हकीमने मदतीसाठी ओरडले. द शिप रेस्क्यू ऑल 3 ऑफ देम. आणि त्या शिपने सुद्धा ह्या तिघांना रेस्क्यू केलं, म्हणजे सोडवलं. अँड सून दे रीच बगदाद. आणि अशा पद्धतीने ते बगदादला पोहोचले. सिंदबाद, हकीम अँड कासिम बिकेम व्हेरी रिच बिकॉज ऑफ द जेम्स दॅट दे हॅड गॉट फ्रॉम द आयलँड. आणि सिंदबाद, हकीम अँड कासिम हे खूप श्रीमंत झाले. कारण की त्यांनी त्या आयलँडवरून जे काय जेम्स घेतले होते त्यामुळे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.